पालकांनी पालकत्वाच्या या सगळ्या केसमध्ये जशी मुलं लहानाची मोठी होत असतात, तर सगळ्यात पहिली गोष्ट मुलांच्यासाठी त्यांच्या डेव्हलपमेंटच्या कालावधीमध्ये पुरेसा वेळ देणं, कुणीतरी एकाने पुरेसा वेळ देणं हे नक्की आवश्यक आहे. आईनी, वडिलांनी पुरेसा वेळ त्या मुलाला दिला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये त्याची स्वतःची असलेली प्रेमाची, आपुलकीची भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनात पाहण्याची दृष्टी ही मुलांच्या तयार करता आली पाहिजे. म्हणजे जनरली वयाच्या 10व्या-12व्या वर्षानंतर मुलांना थोडंसं मॅच्युरिटी यायला सुरुवात होते आणि त्या एजमध्ये मात्र पालकांनी मुलांना एक मोठं विजन दाखवायला सुरुवात करायला पाहिजे. एकदा ते विजन दिसायला लागलं की त्या मुलाला ते विजन गाठण्यासाठीचा पाठ तयार व्हायला लागतो आणि मग ते मूल त्याच्या पाठीबरोबर पळतं. नेमकं आपल्याकडे हे चुकतंय. ज्यावेळेस मुलं की मॅच्युरिटीच्या एजमध्ये येतात तर पालक विजन काय दाखवतात, ही एक्झाम आहे, ही एक्झाम आहे, ही रँक आहे, ती रँक आहे, IITत जायचंय, डॉक्टर व्हायचंय, एक्स व्हायचंय, वाय व्हायचंय. हे सगळं करताना त्या मुलाला फक्त कळतरी स्पर्धा आहे आणि मला फक्त स्पर्धा फेस करायची, मला त्यात पळायचं, मला त्यात जिंकायचं, मला रँक आणायची. हेच विजन क्रिएट होतं आणि मग त्याला आयुष्यात चांगलं आनंदी जगण्यासाठीच्या इतर गोष्टी कधी समोर येतच नाही. आणि मग अशाप्रमाणे मुलांचं खरं आयुष्य हे फक्त स्पर्धेत पडणार आहे का रॅट रेट सारखं तयार लागतं आणि ती मुलं तशीच डायव्हर्ट होतात.